हॅलो फ्रेंड्स, आम्ही पोहोचलो आहोत द्वारका इथे आणि ही आहे आमची ट्रॅव्हल्स. सर्वजण ट्रॅव्हल्समधून उतरून लोकल दर्शनासाठी ॲटो करीत होते आणि आम्ही पण एक ॲटो केला असा आणि निघालो तेथील लोकल दर्शनासाठी. आणि तेथील हे आहे पहिले मंदिर हनुमानाचे. हे एकमेव हनुमानाचे मंदिर आहे ज्यात त्यांचा मुलगा मकरध्वज याची पण पूजा केली जाते. खूप गर्दी होते तिथे पण. असेच आमच्यासारखे टुरिस्ट आलेले होते दर्शनासाठी. हे बघा, हनुमानाचा मुलगा मकरध्वज आणि हनुमान यांची येथे पूजा केली जाते. हे आहे यज्ञ मंदिर आणि तेथे सहस्त्र यज्ञ होते आणि तिथे त्याची पूजा केली जात होती. यज्ञ होम हवन होत असे. ही आहे देवी तेथील आणि देवीला शाल पांघरली होती थंडीमुळे. आपण आलो आहोत आता भेट द्वारका येथे, जेथे सुदामा आणि कृष्णाची भेट झाली होती. तेथील हे मंदिर आहे. मंदिराचा बाहेरील व्ह्यू हे आहे आणि आत अलाउड नव्हतं जाण्यासाठी मोबाईल घेऊन, म्हणून सर्व बाहेरचं शूट केलं. दर्शन करून सर्वांनी चहा घेतला. खूप मार्केट छान होतं तिथं. कृष्णाची वस्त्र पण खूप सुंदर सुंदर मिळाली आम्हाला. हे आहे मेन द्वारका, जिथे द्वारकाधीशचं मंदिर आहे. आणि द्वारकाधीशच्या मंदिरातील हे आहे तुला मंदिर, जेथे तुला केली जाते. कोणाचे नवस वगैरे काही असल्यावर हे वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे तुला करत होती. आणि तिथील कृष्णाचे आम्ही दर्शन घेतले. तिथं पण एक कृष्णाची मूर्ती आहे, हे बघा. आणि हे आहे मेन द्वारकाधीश मंदिर आणि हा त्याचा परिसर बाहेरील. तिथे आम्ही मोबाईल आणि चप्पल दोन्ही जमा केले आणि हा आहे त्याचा बाहेरील व्ह्यू. बघू शकता तुम्ही. सकाळी पहाटेचंच दर्शन झालं त्यामुळे हा पहाटेचाच फोटो आहे. हे आहे द्वारकाधीश मंदिर. 5 मजली आहे ते मंदिर. आणि ही आहे तिथली गोमती नदी. हा आहे गोमती नदीचा व्ह्यू. सकाळचं वातावरण अगदी फ्रेश सुंदर होतं. हे द्वारकाधीश मंदिर गोमती नदीवरून दिसत आहे. आणि हा सकाळचा उगवता सूर्य खूप छान दिसत होता, म्हणून मी तो शूट केला. आम्ही तिथून निघालो रुक्मिणी मंदिरासाठी आणि तेथे जाताना रस्त्यात हा स्तंभ होता, मी त्याचं पण शूट केलं. हे आहे रुक्मिणी मंदिर. ॲटो करून 5 का 7 किलोमीटरवर हे मंदिर आहे. त्याचं आम्ही दर्शन घेतलं. हे मंदिर पण खूप जुनं आहे. हे बघू शकता. मंदिर बंद होतं थोड्या वेळासाठी, नंतर ते खुललं, नंतर दर्शन झालं. आणि ह्या मंदिराच्या जवळून व्ह्यू. खूप खूप जुनं आहे हे मंदिर. त्याच्यावरची ध्वजा आणि हा आहे बाजूने समुद्र. मग आम्ही गेलो मूळ द्वारकेला, जिथून जरासंधाशी युद्ध झाले असता कृष्ण पळून येऊन इथं लपले होते, अशी आख्यायिका आहे. स्वर्गद्वारिका तिथं लिहिलं आहे. हे खूप जुनं आहे. तिथं काही अजून डेव्हलप वगैरे काही एवढं झालेलं नाही, पण आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं. रुद्राक्ष ट्रॅव्हल्सने आम्हाला सर्व ठिकाणची दर्शनं करून सर्व ठिकाणची माहिती सांगितली. हे बघा मूळ द्वारिका. विसावा घेण्यासाठी कृष्ण तेथे होते अशी आख्यायिका आहे. तेथील महादेवाची पिंड ही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भरपूर अशी मंदिरं होती. आणि हे आहेत कृष्ण आणि त्यांना रणछोड राय असं नाव दिले बहुतेक. तिथे लिहिले जय रणछोड राय असं. हा मंदिराचा व्ह्यू. आणि हे आहे द्वारिका, मेन द्वारिकापासून 7-8 किलोमीटरवर भडकेश्वर महादेव मंदिर. तेथे आम्ही काही जाऊ शकलो नाही, समजा खूप उशीर झाला होता आम्हाला. मग आमच्या ताई एक गेल्या होत्या आमच्या ट्रॅव्हल्समधल्याच, त्यांनी हे शूट घेतले. मग त्यांच्याकडून हा व्हिडिओ घेऊन मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकला समजा. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे, किती छान समुद्र आहे. आमचं पाहायचं हे मिस झालं. हा समुद्र. याच ताई आहेत ज्या गेल्या होत्या आणि हा त्यांचाच व्हिडिओ आहे. बघा, हे आमच्या ट्रॅव्हल्समधल्याच ताई आहेत. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.